बुलेटिनमध्ये स्वागत। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळण्याआधी आपण एक स्पेशल रिपोर्ट बघूया। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। त्यांच्यात वारंवार भेटी होत आहेत। ही आगामी काळातील नव्या समीकरणांची नांदी असू शकते, पण त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला राज ठाकरेंनी घातलेली साध आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिसादाचं पुढे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। परिणामी शिजत असलेल्या राजकीय खिचडीचा दरवळ राजकीय वर्तुळात पसरलाय। ठाकरे बंधू कधी एकत्र येणार हा प्रश्न मागील 19 वर्ष म्हणजेच मनसेच्या स्थापनेपासूनच विचारला जातोय। आतापर्यंत अनेकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं विसरायला तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। पण उदय सामंत यांनी राजकीय खिचडी नव्हे तर खरी खिचडी खायला आलो होतो असं सांगून चर्चेला नवी फोडणी दिली। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो, आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते, आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली। बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही। अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानं मिनी विधानसभेसाठी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। त्याचाच एक भाग म्हणून उदय सामंत शिवतीर्थावर जात आहेत। त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झालाय। उदय सामंतांनी केलेल्या खिचडीच्या वक्तव्यावर संजय राऊतांनीही चांगलीच कोटी केली। उदय सामंत त्या वॉर्डाचे नगरसेवक आहेत का शिवाजी पार्कचे? काय शाखा प्रमुख आहेत? सतत त्या रस्त्याने जातात। आम्हाला का रस्ते माहीत नाहीत? आम्हाला या मुंबईच्या गल्ल्याबोळ माहीत आहे। उदय सामंत नंतर आले या मुंबईत दादरला। शिवसेना भवन आहे तिथे, सामनाचं ऑफिस आहे तिथे, मार्मिकचं ऑफिस होतं तिकडे। बरं, रस्ते आम्हाला माहिती आहेत, जास्त माहिती आहे। आणि उत्तम खिचडी प्रकाशमध्ये मिळते किंवा आस्वादमध्ये मिळते। तुम्हाला एकत्र येणं नको आहे, आमचं मन मोकळं आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं। त्यामुळे आता कुणाची मनं जुळणार आणि मनसेची खिचडी कुणाच्या ताटात पडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।